परमेश्वर वीरभद्र, दत्तात्रेय वीरभद्र, दत्तू हिराजी कांबळे। 102 में है। 102 किधर आया? ये 102 4 हेक्टर टर्नओवर का है, उधर आया। हाँ, अब 103 में है, ये देखो 103 में है। शिवाजी बंडप्पा, वीरभद्र त्र्यंबक, सचिन साकोळकर तालाब में गया, गणेश वो तालाब में गया, लक्ष्मीबाई वीरभद्र आणि वीरभद्र नागेश वीरभद्र। ये किधर है? ये हमारे पूरा ये यहाँ तक, वहाँ तक नागेश, बीच में मैं वीरभद्र त्र्यंबक, और बाद में पीछे लक्ष्मीबाई वीरभद्र। बिल्कुल ये गट नंबर 102 1 नंबर है, उसमें 4 हेक्टर 18 आर जमीन है। ये गट नंबर 103 है, इसमें 4 हेक्टर 27 आर जमीन है। और ये 4 27 में हमारा 62 आर जमीन है। उसमें मेरे नाम पे 20 गुंठे है, 1 हेक्टर 0 हेक्टर 20 आर, मेरे वाइफ के नाम पे 0 हेक्टर 21 आर है, और मेरे बेटे के नाम पे 0 हेक्टर 21 आर है। उसमें का बेटे का यहाँ से यहाँ तक तालाब में गया, उसका सब ये हो गया 20 आर, और 1 आर अभी शिल्लक है। 103 में नागेश वीरभद्र बिल्कुल के नाम पे शिल्लक भी है। तालाब में गया तो तुम्हारे पास क्या प्रूफ है? हाँ, सब है मेरे पास कागज पत्र। और उसके पैसे मिले आपको? ये क्या हफ्ता मेरा बाद में नहीं मिले, तो वो पुरावा सब है अपने पास। दूसरा वो अब ये बीच में जो है वो वीरभद्र बिल्कुल के मेरे नाम पे है, वो बीच में ही है। वो जहाँ से वहाँ तक, वो भी इसके तक मेरे नाम पे है। मैं मेरे नाम से हमारे वाइफ को खरीदी खत के करके 2005 को कुछ तो भी नाम पे कर दिया, उनका सब कागज पत्र उसके नाम पे है। अभी वहाँ जब तक से हम खा रहे, फिर अब नहीं ये हुआ, अब तेरा इधर खेत नहीं बोल के 100-200 लोग लेके आके हमारे को उधर ये खड़ा, तेरा 3 इधर है, 3 में इधर नहीं है तेरा खेत, 2 में दिए तेरे को, ऐसा बात करके सब हकाल के। ये नाली मारे वाली, ये 102 का नाला है। कि तुम मारे क्या? उन्होंने मार के हमारे को इधर है तेरा 3 भी इधर है, इधर 3 भी नहीं है, 3 भी उधर है, 2 भी उधर है, ऐसा बात करके गुंडे लगा के ये नाली निकाल के ले गए जबरदस्ती। 150 लोगों का थे। वो 12 नंबर का गाड़ी आया, 12 नंबर की गाड़ी में बोल दिए, वो जीसीबी हकाल दिए। फिर हकाल दे के बाद भी हमारे को लेके गए उन्होंने, वहाँ बोल के कागज पत्र। हम गए तो शाम में अभी यहाँ पे तुअर रखे थे, ये 102 का ये है तुअर। 102 में तुअर था, 3 थैले तुअर होगा। हमने छाँव है बोल के यहाँ पे बढ़ाए थे। 103 में हमारा खेत है बोल के यही छाँव में ये करके रख के गए, तो वो 3 थैले तुअर भी लेके गए, और वहाँ का सब सामान भी लेके गए। पाइपा वो जंगल में जो है वो पाइपा पूरा तोड़ दिए। उस दिन भी वो ये पेरेसो है 102 में, तो ये देखो ये पेरेसो है। पेरने के बाद उसमें जीसीबी डाल के ये पूरा खराब कर दिए पूरा। वो बाम्बू का 20 वो बाम्बू है 120,000 को मांग रहा था ये बाम्बू का। बिल्कुल शेत कब्जा करायची उतकी चिठ्ठी 103 मध्ये जे झाड होतं ते माझ्या नावावर वीरभद्र त्र्यंबक वीरपळेच्या नावावर होतं। आंब्याचे झाड, हे काही शेवग्याचं झाड आहे साहेब, हे शेवग्याचे 4 झाड होते, ती एक राहिले चुकून, बाकीची झाडं काढून उपटून दुसऱ्याच्या देऊन शेतात टाकलेत। आणि हे काही ही बाबू जे आहे ती 20,000ला मागितलं होतं मला तोडायला, विकत घे मागेतो म्हणून, मी दिलं नाही। तर हे काही तुझा बांबू बी जातो, तुला बी त्याच्यामध्ये घालून जातो, पोलीसवाला येत नाही, काय येत नाही, सगळे पोलीसवाले बी विकत घेतला असं म्हणते ते। तुला आलतर पोलीसवाल्याने काही केलं का? तुलाच घेऊन गेलं। आम्हाला काही केलं का? काय नाही केलं असं म्हणून अर्ध्या तिथून पोलीसवाल्याने काम बंद केलेलं होतं। त्यांनी येऊन इथून एवढ्यावर काम बंद करून गेले होते, आमच्या पुढे जी शिब्या हाकलून दिले होते, परंतु पुन्हा येऊन डबल सगळं अजून असलं कारस्थान करून माझी पूर्ण वाटोळं करून टाकले। माझ्या शेतीचं वाटोळं केलं, माझी पायपा घेऊन गेले, पायपा फोडले, तुरीचे पत्ते घेऊन गेले। हे सगळं दुधा पेरलेलं आहे साहेब। नंबर 1 दुधा पेरण्यात आहे, तुडगुल माणसं तुडगुल, आणि सगळे पोलीसवाले साहेबाच्या सुद्धा ह्याच्यामध्ये ज्या आहे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पोलीसवाले साहेब सुद्धा इथूनच आले तिथून आम्हाला, आणि त्यांना सांगितलं तर ते साहेबाला भेल नाही पोलीस। आणि हे काही पलीकडे इथं आता हे 103 मध्ये माझा पूर्ण ऊस होत आहे। हे पूर्ण ऊस मोडून विचकून रानमाळ करून तेव्हा हे माझं शेत हा म्हणाला येऊन तिकडे साफ करून घेतलं। 103 मध्ये तुला शेत नाही 103 मध्ये असं म्हणते त्याला,
आणि 103 त्या जुन्यापासून तेवढा माझ्या नावावर आहे ती जुन्यापासून एवढं शेत ते 103 मधलं विसा. हा जुरा पण आहे. पूर आहे खाली इकडे हे बघा आणि काही इकडे बी बघा काही बांध आहे त्याचं रान तिकडं आमचं रान इकडं काळं रान दिसलंय मध्ये धुरा आहे बघा ते धुरा सुद्धा फोडले. हे धुरा सुद्धा फोडलंय बघा इथं धुरा आहे. हे 103चा आणि 102चा धुरा होता. त्यात हे जुन्यापासून इकडे 62 शेत चा होतं. धुरा आहे. तेव्हा इथून रस्ता होता 15 फुटाचा. ते रस्त्याचा जागा आहे का नाही बघा. ट्रॅक्टर गेलेला ते आहे का नाही बघा. ट्रॅक्टर गेल्यामुळं इथं लागलं नाही त्याचं रान आणि असं पूर्ण पाठीमागे खाली रोड आहे. हे काही ऊसाचे हो का आणि हे का ते ऊसाचे रान पुरा ऊस असल्यावर म्हणून हिरवा ऊस आहे हो का बघा हे ऊस आहे का नाही. हो का हे पूर्ण ऊसाचं रान आहे. कालच काढले ते 2 दिवसात. ऊस आहे पुरा आहे काय इथं पुरा ऊसाच्या सऱ्या होते सगळ्या ऊसाच्या साऱ्या आहेत. तुझं 103 मध्ये शेताचं नाही म्हणून तू 102 मध्ये आहे बघ. हे पूर्ण असं पूर्ण पिकापर्यंत जायचं किंवा पर्यंत थांबतोच आहे. नंबर 102 आहे आणि हा गट नंबर 103 आहे. तो गट नंबर 104 हेक्टर 98 आरचा आहे आणि हे गट नंबर 103 4 हेक्टर 27 आरचा आहे. 4 हेक्टर 98 आर तिकडे भरल्यामुळं शिवाजी बंडाप्पा बिरादारजी मला 1975ला ती 62 आर जमीन करून दिली आणि तेव्हापासून माझ्या ताब्यात आहे, नावावर आहे, सगळंच माझ्यावर आहे. आणि त्यापैकी जमीन मी काही माझ्या पत्नीच्या नावानं एक खरेदी खत विकला. वर इकडे तिकडच्या वरल्या बाजूला आणि खालच्या बाजूला नागेशला विकला. नागेशला 21 आर 0 हेक्टर 21 आर विकलेला आहे आणि लक्ष्मीबाई वीरभद्रेला 0 हेक्टर 21 आर विकलेला आहे. आणि त्या 62 पैकी राहिलेली शिल्लक जमीन 20 आर माझी ह्या सेंटरमध्ये आहे. आणि इथं माझा ऊस होता. हे माझ्या ऊसाचं तर नुकसान केलं परंतु ते नागेशचा बी जागा उकरून टाकले आणि माझ्या पत्नीच्या बी राजामध्ये नाला सगळीकडे दिगाणा करून टाकले. तर ही मला सोयीस्तर मला न्याय मिळण्यात यावा त्या कागदाप्रमाणे आहे. शेवका हे बघा ना नागेश वीरभद्र बिरकुले ह्याच्या नावानं 0 हेक्टर 21 आर गट नंबर 103 याच्यापैकी तळ्यात पण गेलेला आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत माझ्याकडे. आणि हे काय परमेश्वर 102 मधला आहे. तर हे काय 1 हेक्टर 50 आरची जमीन आहे परमेश्वरच्या नावानं. आणि दत्तात्रय पण आहे 102 मधला आहे. दत्तात्रय आहे 50 ती 2 मधला आहे. आणि हे 3 मध्ये लक्ष्मीबाई वीरभद्र बिरकुले ही तिथून पुढच्या बाजूला ह्या जुन्याच्या पासून पूर्ण शिवापर्यंत लक्ष्मीबाई वीरभद्र बिरकुलेची जुन्यापासून पूर्ण पुढे शिवापर्यंत 0 हेक्टर 21 आर जमीन आहे. आणि त्याच्याप्रमाणे हे नागेश वीरभद्र बिरकुले हे वीरभद्र त्र्यंबक बिरकुले माझा आहे. हे मधातला पट्टा आहे. आणि हे 103 27 आर 4 हेक्टर 27 आरचा आहे. पुऱ्या वर्षाची आहे हे असेल बघा 2009 8-9चा अजून आहे. तर आता उद्याचं कालचा बी सांगतो ना ते बी देतो. हे आहेत तेच. आणि 102 मध्ये हो का मी म्हणल्याप्रमाणे परमेश्वर नागेश दत्तात्रय दत्तूराजी हे 102 मध्ये आहेत. आणि 103 मध्ये शिवाजी बंडाप्पा वीरभद्र त्र्यंबक सचिन साकोळकर गणेश ओमप्रकाश लक्ष्मीबाई हे तळ्यात गेलेला आहे. आणि गणेशच्या नावावर इथं आहेच किती जमीन म्हणतात 1 हेक्टर 60 आर 1 हेक्टर काहीतरी आहे त्याच्या नावावर. 1 हेक्टर 60-62 आर आहे. काल मी हे 24 तारखेला झाल्यापासून माझं नाव परमेश्वर वीरभद्र बिरकुले आहे. माझी 102 मध्ये जमीन आहे. माझ्या जमिनी काही हेच आहे. या जमिनीमध्ये आम्हाला कुणाला न विचारता आम्हाला ना कुणाला सांगता विनाकारण येऊन 50-50 गुंड घेऊन येऊन आमच्या जमिनीला चिटकून नाली काढली. ह्यांचा आमचा काही संबंध नाही. आमच्या अलीकडं वडील आहेत दत्तात्रय आणि माझ्या अलीकडल्या बाजूला वडील आहेत. मग वडिलाचं आमचा हे नाही. आणि त्यांची बाजूची त्या पलीकडल्या साईडची नाली काढायला पाहिजे होती. पण त्यांनी इकडं आणून जबरदस्ती करून सगळ्या म्हणजे गुंड माणसं हे काट्यार लोखंडी सळाकं हे ते सर्व गोष्टी घेऊन येऊन आम्हाला धाक देऊन दाब देऊन हे जबरदस्ती नाली काढली. नालीच काढल्यानंतर मी आपलं पोलीस स्टेशनला पप्पांनी कंप्लेंट दिलेली 112ला. त्याच्यानंतर फोन करून त्याच्यानंतर मी पुन्हा आपलं SP ऑफिसला दिलेले. हे SP ऑफिस सॉरी शिवड आहे. काल SP साहेबांना पण बोलून आलो आम्ही. पुन्हा नंतर एक कलेक्टर साहेबांना एक कॉपी दिली ती. त्यानंतर ऑनलाईन पोर्टलवरती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवले. माननीय पोलीस संचालक साहेब कुलाबा मुंबई येथे पाठवले. माननीय
उपमहानिरीक्षक साहेब परीक्षक नांदेड या सरांना पण पाठवले आहे. मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना पण पाठवले आहे. उपविभागीय अधिकारी साहेब उदगीर यांना पण पाठवले आहे. मान्य पोलीस अधीक्षक साहेब लातूर यांना पण दिलेली आहे. कंप्लेंट दिलेली आहे, पण आणखी काही झालेलं नाही. त्याच्यामध्ये जे JCB आलेल्या होत्या, पुन्हा नंतर माणसं आलेले होते, ट्रॅक्टर आलेले होते, त्याच्यावर अद्याप अजून कारवाई झालेली नाही. कारण मॅटर 24 तारखेला झाला आहे. आज जवळपास 1 तारीख 28 आहे काय 29 आहे, आज 5वा दिवस, 1 तारीख आहे आज. आजपर्यंत कसलीच काहीच हे झालेली नाही. वाहन भी अटक झालेले नाही. वाहनं अटक झाले नाहीत, माणसाला अटक झालेली नाही, कुठलंच काही झालेलं नाही. मग आता त्याच्यासाठी तुमचं काम आम्हाला आहे. एकच विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला योग्य ते न्याय मिळावा. आमची जमीन 103 मधली आमचे आजपर्यंतचे सर्व गोष्टी जे आहेत रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डनं बी आम्ही तयार आहोत. आम्हाला काहीच अडचण नाही, कारण आमचं रेकॉर्ड आम्ही दाखवायला तयार आहोत. 7/12 काही गव्हर्नमेंटचा 7/12 आहे, 7/12 कधीही द्यायला तयार आहोत. आणि हे असं जबरदस्ती करून गावगुंडा आणून जर असं जर कब्जे होत असले तर प्रशासन का करायला लागले आणि काय न्याय भेटायला लागले आम्हाला? आम्हा गोरला गरीबाचं कसं हो? बाकी गरिबाचं किंवा शेतकऱ्याचं कसं होईल हे थोडं प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि योग्य त्या कारवाया करून आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावी. बघा हे कसला आहे, त्याचा दुरा वेगळा आहे, आमचा दुरा वेगळा आहे. 130 दुऱ्याचा आहे, 130 काय आमचं गवताचं पार काढून टाकलं आहे साहेब. 102 आमचा आहे, 103 नंबर त्याचा आहे, तर 103 मध्ये पार आमचं गवत सगळं जाळून टाकलं.